वृषभ राशीच्या आयुष्यात असा काळ क्वचितच येतो जेव्हा ग्रहांची चाल, कर्माचा हिशोब आणि दैवी इच्छाशक्ती एकाच दिशेने काम करू लागते. गेले काही महिने तुमच्यासाठी मानसिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या खूप कठीण गेले. प्रयत्न कमी नव्हते पण फळ मिळालं नाही. विश्वास ठेवूनही फसवणूक झाली. शांत राहूनही अपमान सहन करावा लागला. पण जानेवारीचे हे 7 दिवस वेगळे आहेत. हा काळ फक्त बदल घडवण्यासाठी नाही तर तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी, तुमचं खरं सामर्थ्य ओळखून देण्यासाठी आणि पुढच्या मोठ्या टप्प्यावर तयार करण्यासाठी आहेत. या काळात घडणाऱ्या गोष्टी अचानक वाटतील पण ते योगायोग नसून नियतीने आधीच ठरवलेल्या आहेत. म्हणूनच हा लेख शेवटपर्यंत वाचणं महत्त्वाचं आहे, कारण कदाचित याच ओळींमधून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या पुढच्या वाटेवर इशारा मिळू शकतो. नंबर 1 आहे अडकलेलं भाग्य अचानक फिरणार. जे अशक्य वाटत होतं ते शक्य होणार. वृषभ राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात प्रचंड संयम ठेवला आहे. प्रयत्न करूनही यश न मिळणं, सतत अडथळं येणं, आपल्याच नशिबात का असा प्रश्न मनात येणं, हे सगळं तुम्ही अनुभवलं आहे. पण या 7 दिवसात परिस्थिती अचानक उलटेल. जिथे तुम्हाला इथून काहीच होणार नाही असं वाटत होतं तिथूनच संधी उघडेल. एखादी फाईल, अर्ज, बोलणी किंवा अडकलेली गोष्ट अचानक पुढे सरकेल. तुम्ही स्वतःच म्हणाल, इतके दिवस हेच काम का अडून होतं आणि आता इतकं सहज कसं झालं. हाच तो क्षण असेल जिथे भाग्य तुमच्या बाजूने वळलेलं स्पष्ट जाणवेल. नंबर 2 आहे पैशाच्या बाबतीत चमत्कारिक बातमी. मनावरचा ताण कमी होणार. पैशाचा प्रश्न वृषभ राशीच्या मनात कायम घर करून बसलेला असतो. उत्पन्न असतं पण खर्च थांबत नाहीत. कमावतो पण हातात काहीच राहत नाही. अशी अवस्था अनेकांची झालेली आहे. या 7 दिवसात पैशाशी संबंधित एखादी अशी बातमी मिळू शकते जी तुमचं संपूर्ण गणित बदलून टाकेल. अडकलेला पैसा परत मिळणे, अचानक बोनस, नवीन कामाची ऑफर, व्यवसायात एखादा मोठा ग्राहक मिळणे किंवा घरातील आर्थिक जबाबदारी हलकी होणे, यापैकी काहीही घडू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावरचा दडपणाचा भार कमी होईल आणि पहिल्यांदाच आर्थिक बाबतीत श्वास मोकळा घेतल्यासारखं वाटेल. नंबर 3 आहे देवाची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार. योगायोग नसलेला चमत्कार. या काळात वृषभ राशीच्या लोकांना एखादा असा अनुभव येईल जो केवळ योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, तर एखाद्या मोठ्या संकटातून शेवटच्या क्षणी सुटका होईल. चुकीचा निर्णय घेणार असतानाच काहीतरी घडेल आणि तुम्ही वाचाल. कधीकधी एखादी व्यक्ती अचानक मदतीला पुढे येईल जिला तुम्ही कधीच अपेक्षित केलं नसेल. त्या क्षणी तुमच्या मनात एकच भावना येईल, हे देवानेच केलं. हा अनुभव तुमचं संपूर्ण विचार विश्व बदलून टाकेल आणि देवावरचा विश्वास अधिक खोलवर रुजेल. नंबर 4 आहे नातेसंबंधात मोठा बदल. सत्य समोर येईल. या 7 दिवसात वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील नात्यांची खरी परीक्षा होईल. कोण तुमच्यासोबत खरंच आहे आणि कोण फक्त गरजेपुरतं जवळ आहे हे स्पष्ट होईल. काही नाती तुटू शकतात, काही लोक दुरावू शकतात, पण तोटा झाल्यासारखं वाटणार नाही, कारण त्याच वेळी काही नवीन, प्रामाणिक आणि मनापासून साथ देणारी माणसं तुमच्या आयुष्यात येतील. जे नातं टिकेल ते आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. जे निघून जाईल ते तुमच्या आयुष्यातून ओझं कमी करून जाईल. नंबर 5 आहे मनाचा भार हलका होईल. आतून बदल सुरू होईल. वृषभ राशीच्या लोकांनी खूप काही मनात दाबून ठेवलं आहे. न सांगितलेली दुःख, न व्यक्त केलेली भीती, सतत स्वतःलाच दोष देण्याची सवय, हे सगळं तुमच्या मनावर ओझं बनलं आहे. या 7 दिवसात आतून काहीतरी बदलायला सुरुवात होईल. एखादा विचार कायमचा सोडून द्याल. एखाद्या व्यक्तीबद्दलची अपेक्षा संपेल किंवा स्वतःबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलेल. तुम्हाला जाणवेल की आपण पूर्वीपेक्षा शांत, स्थिर आणि मजबूत होत आहोत. हा बदल बाहेरून दिसणार नाही पण आतून तुमचं संपूर्ण आयुष्य हलकं करेल. नंबर 6 आहे भाग्य उघडण्यासाठी स्वतः काय केलं पाहिजे. एक छोटी चूक मोठा चमत्कार थांबवू शकतो. जरी ग्रहयोग तुमच्या बाजूने असले तरी वृषभ राशीच्या लोकांनी या 7 दिवसात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हा काळ जितका वरदान देणारा आहे तितकाच तो तुमची परीक्षा घेणारा देखील आहे. या दिवसात हट्टीपणा, अहंकार आणि माझं बरोबरच आहे ही भूमिका टाळा. एखाद्याने सल्ला दिला तर तो लगेच नाकारू नका. तुमचं वागणं जितकं नम्र आणि शांत असेल तितकं भाग्य अधिक वेगाने तुमच्याकडे येईल. सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसून देवाचे आभार मानणं, मनातल्या मनात सकारात्मक संकल्प करणं आणि संध्याकाळी स्वतःच्या वागणुकीकडे थोडं आत्मपरीक्षण करणं, हे छोटे उपाय या 7 दिवसात फार मोठा परिणाम देतील. लक्षात ठेवा, या काळात तुमचं कर्मच तुमचं भाग्य ठरवत आहेत. नंबर 7 आहे हे 7 दिवस आयुष्याची दिशा बदलणारे का आहेत. पुढील अनेक वर्षाचा पाया इथेच घातला जाणार. हे 7 दिवस फक्त तात्पुरत्या सुखासाठी नाहीत, तर हे दिवस तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्याचा पाया घालण्यासाठी आले आहेत.
या काळात जे निर्णय घेतले जातील, जे लोक निवडले जातील आणि ज्या गोष्टी सोडल्या जातील त्याचा परिणाम पुढील अनेक महिने आणि वर्षापर्यंत जाणवेल. वृषभ राशीच्या लोकांना या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. आयुष्य तुम्हाला कुठेतरी पुढे ढकलत आहे. कदाचित नवीन जबाबदारी, नवीन भूमिका किंवा पूर्णपणे वेगळा मार्ग समोर येईल. सुरुवातीला तो मार्ग थोडा अनोळखी आणि भीतीदायक वाटेल, पण तोच मार्ग तुम्हाला स्थैर्य, समाधान आणि खरी ओळख देणारा ठरेल. देव इथे फक्त पाहत नाही तर तुमच्या प्रत्येक पावलाकडे लक्ष ठेवून आहे. म्हणून या 7 दिवसात जे काही घडतंय त्याकडे हलक्या फुलक्या नजरेने पाहू नका, कारण इथेच तुमच्या आयुष्याची दिशा शांतपणे पण ठामपणे बदलली जात आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचे हे दिवस म्हणजेच थांबलेलं आयुष्य पुन्हा चालायला लागण्यासारखे आहेत. जिथे अंधार होता तिथे दिशा दिसू लागेल, जिथे भीती होती तिथे विश्वास निर्माण होईल आणि जिथे तुम्ही स्वतःवर शंका घेत होता तिथे आत्मविश्वास पुन्हा उभा राहील. या काळात घडणारे बदल कदाचित लगेच मोठे दिसणार नाहीत, पण ते खोलवर परिणाम करणारे असतील. हे बदल तुमच्या पुढील अनेक महिन्यांचा पाया घालतील. म्हणून प्रत्येक संकेत गांभीर्याने घ्या, मन शांत ठेवा आणि मिळणाऱ्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, हा काळ संपल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही. तुमचं विचार करण्याचं, निर्णय घेण्याचं आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. देवाने तुमच्यासाठी जे ठरवलं आहे त्याची सुरुवात या 7 दिवसात होत आहे आणि म्हणूनच देवही क्षणभर थांबून पाहत आहे. वृषभ राशीच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय ते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.